नमस्कार मित्रांनो, मी आता मोशीच्या कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये आहे। इथे कचऱ्याचा 82 एकरमध्ये मोठा ढिगारा डोंगर उभा केला होता। गेले अनेक वर्ष फक्त कचरा गोळा करायचा आणि तिथे तो कचरा त्याचा ढीग उभा करत जायचं, असं सगळं भानगड करत गेल्यामुळे 82 एकरमध्ये खूप मोठा डोंगर उभा राहिला आणि तो पावसामुळे आज डोंगर खचलेला आहे। त्याच्यामध्ये आतमध्ये 15 ते 16 कामगार अडकलेले आहेत। काही लोक अत्यावस्था आहेत, एनडीआरएफ त्यांना वाचवायचा प्रयत्न करते। पण एकंदरीत हा जे प्रोजेक्ट आहे ते DBOT तत्वावर उभारलेलं वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचं ही जागा आहे। 1200 कोटीचं केंद्र सरकारचं याला अनुदान होतं आणि त्याच्यामुळे स्वतः भारताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रोजेक्टचं उद्घाटन झालेलं आहे। याला महाराष्ट्राचे राज्यपाल उपस्थित होते, त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित होते। चंद्रकांत पाटील सुद्धा होते। ज्या प्रोजेक्टच्या उद्घाटनाला स्वतः प्राईम मिनिस्टर होते त्या प्रोजेक्टची क्वालिटी काय आहे, त्या प्रोजेक्टचा दर्जा काय आहे आणि तिथं हे 1200 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट फक्त सबसिडी लाटण्यासाठी होतं का, फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी होतं का? तर हो, हे फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी, अनुदान लाटण्यासाठी होतं। याच्यात कोण कोण पार्टनर आहेत, BOT तत्वावरती जे कोणी याच्यामध्ये पार्टनर होते हे कोण कोण आहेत हे आता आपल्याला सगळं शोधावं लागेल। कारण प्राईम मिनिस्टरच्या हस्ते, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या प्रोजेक्टचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात होणं म्हणजे ही एक खूप मोठी सुरक्षतेमधली किंवा कामगारांच्या लाईफ संदर्भात, त्यांच्या आयुष्यासंदर्भात केलेला मोठा खेळ आहे। आणि आज जी काही घटना घडलेली आहे, जेवढे काही लोक आतमध्ये अडकलेले आहेत, एनडीआरएफ त्यांना वाचवायचा प्रयत्न करते। पण एकंदरीत जगातल्या कोणत्या देशामध्ये अशा प्रकारे कचऱ्यात सुद्धा भ्रष्टाचार ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळणार नाही। मी तुम्हाला सिंगापूरमधले व्हिडिओ दाखवले होते। कचऱ्यापासून वेस्ट टू एनर्जी असे त्यांचे प्रोजेक्ट होते। वेस्ट टू वेल्थ इथं सुद्धा अशी गोंडस नावं दिली जातात पालिकेकडून। परंतु कचऱ्यातून फक्त भ्रष्टाचार, कचऱ्यातून फक्त बिलं काढणे, कचऱ्यातून तो डोंगर उभा करणे आणि त्या डोंगराखाली, कचऱ्याच्या डोंगराखाली, निसर्गाचा डोंगर नाही हा, कचऱ्याच्या डोंगराखाली हे एवढे सगळे लोक अडकले तर आज त्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न उभा राहिला आहे। आणि एकंदरीत हे जे 1200 कोटीचं प्रोजेक्ट आहे, एवढं सगळं लावून सुद्धा कचरा तिथेच आहे। गेल्या काही महिन्यापूर्वी 150 कोटीचं बिल काढलं गेलं, म्हणजे ठेका दिला गेला। ते बायो मायनिंग म्हणजे हा कचरा उचलून शहरातून गोळा करून आणून इथं टाकायचा, त्याचे पैसे, इथं स्टोअर करायचे त्याचे पैसे, त्याच्यावर प्रक्रिया करायचे फक्त नावाला, कुठं वीज तयार होत होती कुठं काय हे काही कोणाला अजून पत्ता लागलेला नाही। ते 150 कोटी रुपये बायो मायनिंगचं बिल, त्यातले 85 कोटी रुपये लातूरच्या एका ठेकेदाराला ॲडव्हान्समध्ये दिले सुद्धा गेले। गेल्याच महिन्यामध्ये आणखी एक इमारत इथं पडली होती, त्यावेळी जर प्रशासन सावध झालं असतं तर आज मात्र हा अपघात घडू शकला नसता। 1200 कोटीच्या प्रोजेक्ट, प्राईम मिनिस्टरच्या हस्ते उद्घाटन आणि आज अशा प्रकारची दुर्घटना, डेफिनेटली या सगळ्याला जबाबदार भ्रष्टाचार आहे। फक्त हा कचऱ्याचा डोंगर उभा करायचा, गाड्या इथून आणायचे, कचऱ्याचा डोंगर उभा करून त्याची बिलं काढायची, तो साठवायचा, म्हणजे त्याची विल्हेवाट लावायची नाही बरं का, त्याच्यापासून रिसायकल, रियूज करणं, वस्तू बनवणं, असं सगळं काही न करता फक्त